सर्वांना नमस्कार. मास्टर विशाल सरे युट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. सर्वांना शुभ सकाळ. महाराष्ट्र पोलीस भरती 2022-23 जे संपुष्टात आलेले आहे किंवा थोडक्यात राहिलेले आहे. मुंबईचं काही मेडिकल आणि जॉईनिंग त्याच पद्धतीनं पुणे कारागृहाचं जे मेडिकल DVI आणि जॉईनिंग हे बाकी आहे. बाकी सगळ्या जिल्ह्याचं घटकांचं सगळी पोलीस भरती सगळी संपलेली आहे. त्याच्या अगोदर वनरक्षक भरती सुद्धा संपलेली आहे. त्याच पद्धतीनं 2022-23 जे काय होते ते सगळं संपुष्टात आलेलं आहे. थोडक्यात अतिशय महत्वाचा विषय आहे की 2024-25 जी पोलीस भरती आहे ती कधी सुरुवात होणार आहे, काय होणार आहे. मार्च एप्रिल म्हणत म्हणत ती सप्टेंबर 15 नंतर गेली. तर सरकारनं जे काही न्यूज चॅनलच्या माध्यमातून न्यूजपेपरच्या माध्यमातून माहिती दिलेली होती ती तुमच्यापर्यंत आपण मार्गदर्शन केलेलं आहे. सो अतिशय महत्वाचा विषय आहे. ठीक आहे, मार्च एप्रिल नंतर विषय होणार होता, पण सप्टेंबर 15 सांगण्यानंतर सुद्धा सप्टेंबर 15ला सुद्धा काही प्रॉब्लेम येणार का, हा एक विषय. आणि या पोलीस भरतीला किंवा वनरक्षक भरती असेल किंवा महाराष्ट्र स्टेट डिफेन्स क्षेत्रातील जे काही घटकातील विभागातील भरती असतील त्याला कोणत्या पद्धतीने प्रॉब्लेम येणार याचं संपूर्ण विश्लेषण तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. एक विषय खूप महत्वाचा आहे की आता मुलं 15 सप्टेंबरच्या डेटवरती विश्वास ठेवून पुढे चालतील आणि मग अचानक काहीतरी गोष्टी होणार ज्या गोष्टींमुळे अजून सुद्धा पोलीस भरती पुढे जाईल. मग ते ऑक्टोबरला चालू होईल, नोव्हेंबरला चालू होईल, डिसेंबरला चालू होईल, अशा पद्धतीने लेट होणार. या घटकाचा किंवा या कंडिशनचा डिसएडव्हान्टेज काय आणि त्याच पद्धतीनं मुलांना याचा फटका कशा पद्धतीने बसणार किंवा नुकसान काय आहे, जसं मगाशी बोललो त्या पद्धतीने काय होणार याचं विश्लेषण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आता आपण पाहायचं. सुरुवातीला एक विनंती करतो, चॅनलवर नवीन असेल तर पहिला चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. त्याच पद्धतीनं टेलिग्राम चॅनलची लिंक सुद्धा या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, ते जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्यायचं आहे. जसं 2022-23 पोलीस भरती झाली त्याच पद्धतीनं 24-25 ची पोलीस भरती जी एप्रिल महिन्यापर्यंत सांगितलं होतं की डिपार्टमेंटच्या सिनियर अधिकाऱ्यांनी सांगितलं होतं की एप्रिल महिन्याच्या एंडपर्यंत आम्ही पोलीस भरती पाडणार आहोत. त्यानंतर मग त्याच्या आधी निवडणुका असतील, हे असेल ते असेल, सगळे वारं पूर्णपणे घुमलेलं होतं. त्या पद्धतीनं सगळ्या मुलींना आशा होते की पोलीस भरती पडणार, वनरक्षक भरती पडणार, वनसेवक पडणार, ही भरती पडणार, ती भरती पडणार. त्याच्या आधी MPSCनं सुद्धा काही मुलांनी मोठमोठे मोर्चे काढले होते की जागा वाढीचा विषय 15,000, 16,000, 17,000 काहीही झालेलं नव्हतं. त्यांना जे करायचं होतं ते त्यांनी केलेलं होतं. त्याच पद्धतीनं आपल्या महाराष्ट्र पोलीस भरतीची तयारी करणारी मुली असतील, त्याच्यामध्ये वनरक्षकची सुद्धा असतील किंवा बाकी सुद्धा असतील, जसे की दारूबंदी पोलीस जे राज्य उत्पादन शुल्कच्या माध्यमातून वर्ग 3चं पद येतंय. सो अशा पद्धतीने 3-4 घटक जे आहेत जे वर्दीवरचे आहेत, तर अशा पद्धतीने मुलांनी प्रॅक्टिस पण चालू केली होती आणि मार्च पर्यंत जबरदस्त चालू होतं. आणि जवळजवळ मार्चच्या एंडला एक परिपत्रक आलं आणि पूर्ण आशा मुलांच्या सगळ्या राख झाली. सगळं ग्राउंड बंद आहे. त्यात पावसाळा आला आणि पावसाळा आल्यानंतर सगळंच ग्राउंड बंद आहे. जवळजवळ 80 ते 90% ग्राउंड सगळ्यांची बंद आहेत. 10% मुलं ज्यांना खरंच वर्दीवरती आहेत त्यांचं मात्र ग्राउंड चालू आहे. अशा पद्धतीने अतिशय महत्वाचा विषय की कारणे कोणकोणती आहेत. पहिली गोष्ट, पहिला सरकारची कारणं कोणती आहेत बघूया. आणि त्यानंतर सरकारनं काही गोष्टी सांगितलेल्या होत्या की आम्ही काय करणार आहोत पोलीस भरतीच्या म्हणजे 2024-25 पोलीस भरतीच्या अगोदर आम्ही काय करणार आहोत. आणि हीच कारणं जे आहेत, ज्या समाजाला, ज्या घटकाला त्यांनी जी कारणं दिलेली होती किंवा त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न केला होता, तोच न्याय देण्याचा प्रयत्न सरकारचा कुठेतरी दुर्लक्ष झाल्यामुळं या पोलीस भरतीला सुद्धा अजूनही वेळ होणार हे मात्र नक्कीच. त्यातलं पहिला सरकारचे कारण बघूयात आणि त्यानंतर सरकारनं अगोदर काय सांगितलं होतं आणि त्याच्यावरती जे अवलंबून घटक आहेत त्या घटकांचा काय विषय आहे किंवा काय कोणत्या पद्धतीने वाट बघत आहेत हे संपूर्ण विश्लेषण बघूयात. आता सरकारनं पहिला पोलीस भरती पुढे ढकत असताना कोणत्याही पद्धतीनं JR-BR न काढता डायरेक्टलीच मीडियाच्या माध्यमातून किंवा वृत्तपत्रांच्या माध्यमातून एक न्यूज दिलेली होती. त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं होतं की पावसाळा येणारा, उन्हाळा जोरात होता, पाठीमागचा उन्हाळा 15 मे नंतर उन्हाळ्याचा विषय म्हणजे मे महिन्याचा ह्या काही दिवसापूर्वीच पाऊस चालू झालाय आणि एक महिनाच 12, 15, 20 दिवस आधीच पावसाळा सुरू झाला जोरात. तर त्या सरकारचं रिझन असं होतं न्यूजपेपरला की मोठ्या प्रमाणात उन्हाळा असल्यामुळं आणि त्याचबरोबर पावसाळा सुद्धा असल्यामुळं ही भरतीला जे पोषक वातावरण आहे ते आता नाही म्हणून त्यांनी सांगितलं होतं. सरकारनं सांगितलं होतं किंवा डिपार्टमेंटने सांगितलं होतं. त्यांच्या माध्यमातून त्यांनी सांगितलं होतं की उन्हाळ्यामध्ये आणि पावसाळ्यामध्ये भरती होणार नाहीये किंवा घेण्यासाठी योग्य वातावरण नाहीये. कदाचित त्यांनी पाठीमागच्या गोष्टी विसरल्या असतील की उन्हाळ्यामध्ये 400 मीटर ग्राउंडला मुंबईला सुद्धा मोठमोठा मंडप घातलेला होता. मंडपामध्ये ऊनच नव्हतं, उन्हातच पोरं पोरत होती, पण एक फॉर्मॅलिटी म्हणून त्यांनी मंडप घातलेला होता. कारण त्याच्या आधी एक हृदयविकाराच्या झटक्यानं एक विद्यार्थ्याचा मृत्यू झालेला होता. तर अशा पद्धतीनं त्यावेळी मात्र उन्हाळ्यात भरती झाली. पण आता कारण आलं उन्हाळ्याचं. आता पुढे बघूयात दुसरं कारण जे पावसाळ्याचा विषय होता. जे पाठिंबाची पोलीस भरती झाली ऐन टायमावरती चालू केली. विद्यार्थ्यांना वाटत पण नव्हतं की पावसाळ्यात मध्ये भरती घेणार नाही होणार आणि अचानकच ठपका पडला आणि भरतीचं टाइम टेबल आलं आणि भरती चालू झाली.
मुंबईचं आणि स्पेशली पुण्याचं वगैरे, त्या पूर्ण पावसाळ्यामध्ये पहिली 46,000 विद्यार्थ्यांचं ग्राउंड हे स्पाईक घालून ऑगस्ट महिन्यापर्यंत पूर्ण झालेलं होतं. आणि त्यानंतर बाकी सगळ्याच गोष्टी ज्या होत्या त्या टोटली पूर्ण झाल्या. दिवसाला 500ला सुरुवात झालेली ग्राउंड शेवटी 11,000 पर्यंत पर डे ला ग्राउंड पूर्ण झालेली होती. सगळा डाटा आपल्याकडे आहे, सगळा डाटा लक्षात ठेवायचा. म्हणजे एका दिवसाला एवढी मुलं बोलवून ग्राउंड पूर्ण केलं होतं, कारण समोर निवडणुका आणि त्या निवडणुकांमध्ये यांना निवडून यायचं होतं. निवडून आल्यानंतर त्यांना उन्हाळ्याचा विसर पडला आणि निवडून आल्यानंतर त्यांना पावसाळ्याचा विसर पडला. आता ही दोन कारणं जी रिसेंटली आलेली होती आणि भरती पुढे ढकलण्याची कारणं होती, जे डिपार्टमेंटकडनं तुमच्यापर्यंत पोहोचलेली होती. त्यावेळेस जे न्यूजपेपर आलेलं होतं त्या माध्यमातून आपण तुमच्यापर्यंत पोस्ट केलेलं होतं. आता खूप महत्वाचा विषय, हे झालं डिपार्टमेंटचे रिसेंटली जे कारण आहेत ते. पुढचा विषय सगळ्यात महत्वाचा म्हणजे वयवाढीचा विषय. आता वयवाढीचा विषय याच्या पाठीमागे सांगते, पुण्यामध्ये जे आंदोलन झालं होतं विद्यार्थ्यांना यातलं खूप मोठ्या प्रमाणात यश भेटलेलं होतं. सो त्या पोरांना जवळजवळ 3-3 वर्ष आता होत आली आणि सरकारच्या डोक्यामध्ये काय विषय चालू आहे तुम्हाला सांगतोय. एमपीसीच्या धर्तीवरती जे पाठीमागे एमपीसीने 1 वर्ष वयवाढ दिली, त्या पद्धतीने पोलीस भरतीला सुद्धा तो GR इम्प्लिमेंट करायचा आणि यांना वयवाढ द्यायची. अरे पण ही रिसेंटली मुलं जी वयवाढ मागतात, ज्यांना न्याय मिळाला पाहिजे होता, तीच मुलं जर बाहेर गेली तर ह्या मुलांनी करायचं काय, हा पण विषय खूप महत्वाचा आहे. कारण की तुम्ही देतो म्हणून सांगितलं त्याला 6-7 महिने होऊन गेले, तर ती मुलं 2 वर्षाची असतील तर आता 2.5 वर्षांना म्हणजे 2 वर्षाचा पिरियड ज्यांचं वय निघून गेलं होतं त्यांचाच तो आता 6 महिन्यांनी म्हणजे 2.5 वर्षावरती ती आलीत कमीत कमी. तर त्यांना 3-3 वर्ष वयवाढ देण्यासाठी सारखीची वेळ आले, पण तिथं सरकार त्याचा विचारच करणार नाही का, त्या मुलांना न्यायच भेटणार नाही का? कारण की त्या मुलांना गरज असताना त्या मुलांनीच लढा दिलेला होता आणि त्याच मुलांना तुम्ही डावलला तर ही मुलं उद्या रस्त्यावर येतील. पण आम्ही रस्त्यावर आल्यानंतर ही पोलीस भरती पूर्ण होईल का, हा पण विषय लक्षात ठेवायचा. समोर काय म्हणतोय, सो पहिलं कारण जे पोलीस भरती पुढे जाण्याची शक्यताचं पहिलं कारण ते म्हणजे वयवाढीचा विषय. कारण ज्यांनी तिथं उपोषण केलं होतं त्या मुलांना न्याय भेटलेला पाहिजे होता, त्यांना न्याय दिलेला नाही सरकारनं. फक्त कागदावरती सगळ्या गोष्टी आहेत. अजून सुद्धा कोणत्याही पद्धती सुधारणा असतील किंवा बाकी कोणत्याही गोष्टी देणं महाराष्ट्र पोलीस सेवा प्रवेश नियम त्याच्यामध्ये चेंजेस करायला पाहिजे, ते काही करायला नाहीयेत. पहिली गोष्ट वयवाढीचा विषय, त्या मुलांना न्याय दिलेला नाहीये. आणि जरी 1 वर्ष वयवाढ दिला तर ज्यांना न्याय मिळाला पाहिजे त्यांना न्यायच भेटणार नाही. आणि जे पाठीमागची होती जी 1 वर्षांत पुढे गेली त्यांना न्याय मिळेल आणि बाकीचे सगळेच असे जातील. दुसरा विषय, आदिवासी विकास घटक जे आहेत त्यांना की ते प्रॉपर वे मध्ये येण्यासाठी, प्रवाहात येण्यासाठी सरकारनं सांगितलं होतं की त्यांना 5 सेंटीमीटर हाईट मध्ये सूट द्यायचे, जे जे आदिवासी विभागातील मुलं मुले आहेत यासाठी. ते सुद्धा सेम कागदावरती आहे, त्याची पण सेम गोष्ट झाली, अजून काही केलेलं नाही. म्हणजे ज्यावेळी पोलीस भरती पडेल त्यावेळी जर त्यांनी यांना सूट नाही दिली, जसं वयवाढीचा विषय नाही केला, तसं हे आदिवासी विभागातील मुलांना जरी सूट नाही दिली तर परत हे रस्त्यावर येतील हजारोच्या संख्येनं, लाखोच्या संख्येनं, आणि परत पोलीस भरती पुढे जाईल. हा झाला दुसरा घटक. तिसरा घटक खूप महत्वाचा, ST कॅटेगरी मधील मुला मुलींना सुद्धा सेम 5-5 सेंटीमीटर हाईट मध्ये सूट देणार होते. आणि त्यांना सुद्धा जे बॅकवर्ड क्लासेस आहेत त्यांना सुद्धा प्रवाहात आणण्यासाठी त्यांचा प्रयत्न होते की 5-5 सेंटीमीटर सूट द्यायचे. त्यांचं सुद्धा सेम अशाच पद्धतीने आहे. मुलं सरकारवरती भरोसा ठेवून होते आणि अजून सुद्धा त्यांनी काही करायला नाही, काहीही करायला नाहीये. म्हणजे ST कॅटेगरी 5 सेंटीमीटर सूट जर दिली नाही तर ही मुलं परत रस्त्यावर उतरतील आणि परत त्यांचा विषय होणार की वेळ लागणार आहे, पुढे ढकलण्यात येणार आहे, इन प्रोग्रेस आहे, होणार आहे, एवढ्यात लवकर भरती पडणार आहे, तेवढ्या लवकर भरती पडणार आहे, असं होणार आहे, तसं होणार आहे. हे जे मगापासून 6-7 घटक तुमच्यापर्यंत पोहोच केलेत, अतिशय महत्वाचे, अभ्यासपूर्वक, आणि पाठीमागे सरकारने सांगितलं होतं या मुलांना न्याय दिल्याशिवाय आम्ही भरती पाडणार नाही. जसं की नांदेडची सभा असेल किंवा मुख्यमंत्री ज्यावेळी दिल्लीला जाऊन आले त्यानंतर पोलीस भरती चालू होऊन एक 10 दिवसाचा पिरियड झालेला होता मुंबईचं वगैरे, आणि ग्राउंड झालेलं होतं. आणि आम्हाला आता कोणत्याही परिस्थितीमध्ये या मुलांना न्याय देण्यात येणार नाही म्हणून त्यांनी सांगितलं होतं व्हिडिओच्या माध्यमातून, त्यावेळी प्रसार माध्यमांच्या माध्यमातून त्यांनी सांगितलं होतं. आणि त्यानंतर परत हेच मुख्यमंत्री झाले, परत गृहराज्यमंत्री तेच आहे, आणि मग ह्या लोकांना याचा विसर पडला की काय असं वाटतंय. कारण की ह्याच्यामध्ये कोण आमदार खासदाराची पोरं नाहीयेत. जे विधानसभा, लोकसभा किंवा जे काही विधान परिषद किंवा बाकीचे जे काय असेल त्याच्या निवडणुका ह्या फिक्स असतात, त्यांच्या सीट्स ह्या फिक्स असतात, त्यांचा निकाल हा फिक्स असतो, त्यांचा पिरियड हा फिक्स असतो. इथं फक्त ज्या घटकांवरती तुम्ही निवडून येताय त्या घटकांचं मात्र काही फिक्स नसते. एक एक भरती मॅटमध्ये जाते, 6-6 महिन्यात, 4-4 महिन्यात भरत्या पूर्ण व्हायला पाहिजेत. इथं आकृती बंदच यायला 4-4, 5-5, 6-6 महिने लागतात. तिथून पुढे मग यांची डेट येणार, तिथून पुढे मग त्यामध्ये 15 दिवस वाढून देणार. तिथून पुढे मग ज्या समाजाला आम्ही आधी सांगितलं होतं की आम्ही असं असं करणार, त्यांची जाणीव करून समाजाने त्यांना सांगायचं की महाशया तुम्ही असं असं करतो म्हणून सांगितलं होतं, कदाचित तुम्हाला विसर पडलाय. मग ते विचारायचं की असं केलेलं होतं का आम्ही, मग ते सांगतील असिस्टंट, होय तुम्ही असं म्हणलेलं होता आणि त्या मुलांना तुम्ही देतो म्हणून सांगितलं होतं. हा बरं ठीक आहे, मग त्याच्यावरती परत 1 महिना घालवणार, परत सुधारणा करणार, परत सेवा प्रवेश नियम बदलणार, परत आणि काहीतरी येतंय, एखादी नैसर्गिक आपत्ती येते,
परत मन भरती फोड टाकणार, म्हणजे भरती पाडायलाच तुम्ही जर एक वर्ष घालवत असाल तर ह्या पोरांनी करायचं काय? मग महाराष्ट्रातील बेरोजगारीचा दर जो 7%, 8%, 9%, 10% असं वर्षानुवर्ष का वाढतंय लक्षात ठेवा. सो अशा पद्धतीनं या समाजाला न्याय देण्यासाठी या सरकारनं पहिला नियम करायला पाहिजे होता. ह्याच्या आधीही मी स्टार्टिंगला बोलतो होतो, मार्च महिन्यामध्येच मी सांगितलं होतं की जोपर्यंत या सरकारनं पाठीमागच्या ज्या मुलामुलींना किंवा ज्या घटकाला त्यांनी न्याय देण्याचा प्रयत्न केला होता, त्या न्याय देण्याचा प्रयत्न जोपर्यंत ते करत नाहीत किंवा जोपर्यंत ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करत नाहीत तोपर्यंत त्यांनी भरती पाडू नये. ह्याच्या आधी सांगितलं की एप्रिल महिन्यापर्यंत, मे महिन्यापर्यंत हे प्रॉब्लेम सॉल्व्ह करून तुम्ही भरती पाडा तुमच्या मताप्रमाणे. फॉर्म तरी आम्ही मे महिन्यामध्ये उन्हाळ्यामध्ये भरू शकतोय ना, का कुठं उन्हामध्ये जाऊन बसायचं असतं फॉर्म, ते फॉर्म जरी भरून घेतला असं तरी चालत होतं. त्याच पद्धतीनं खूप महत्वाचं की ज्या मुलांना हाईटमध्ये सूट वगैरे येतं ते सुद्धा तुम्ही JR मध्ये चेंजेस करून तुम्ही करू शकत होता. ते मार्च, एप्रिल, मे महिन्यामध्ये करून तुम्ही भरती जर सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर नंतर केली असती तरी सुद्धा चालू होतं, पण त्यांना त्याचं काडी मात्र फरक पडलेला नाही. काही विषय नाहीये. मग ह्या उद्घाटनाला गेले, त्या उद्घाटनाला गेले, 35,000 भरती केली, 40,000 भरती केली, अजूनही भरती सुरूच आहे, करणारच आहोत, हे आहे ते आहे. मग मीडियावाले आहेतच मग परत की भरती पडणार, 40,000ची भरती केली, अजूनही भरती पडणार. मुलं 4 दिवस खुश होणार, प्रॅक्टिस करणार, परत भरती नाही पडणार, मग ते नाखुश होणार, परत ते उभारतच नाही पोर ते. लक्षात ठेवा. मग अशा पद्धतीनं अतिशय महत्वाचा विषय, सोशल मीडियाच्या हातामध्ये खूप मोठी ताकद आहे, पण जे करंटला आहे, जे आता आहे चालू, ते तुम्ही सांगता आलं पाहिजे. म्हणून हा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे की भरतीसाठी कोणकोणते प्रॉब्लेम येणार आहेत. आता हा विषय झाला सगळा विषय. आता मग ह्याच्यामुळे काय होणार आहे, तोटे, वय वगैरे काय होणार आहे, डिसएडव्हान्टेज काय आहे. आता वय जर भरती लवकर पडली नाही तर लक्षात ठेवा खूप कित्येक लाखो मुलांची ही शेवटची भरती असू शकते. ती भरती काय होणार आहे, पुढे जाईल, त्यामुळे त्यांचं वय वाढून जाईल आणि परत ही मुलं एज बार होऊन जातील आणि ह्या मुलांना ज्या हक्काच्या नोकऱ्या होत्या त्या मिळणार नाही. लक्षात ठेवायचं. सो अशा पद्धतीनं वय वाढून होऊन जाईल, एज बार होऊन जाईल, त्या पद्धतीनं नवीन मुलं मागची पुढे येतील आणि कॉम्पिटिशन अजून वाढेल. जसं की पाठीमागे 250 मुलं वगैरे एका जागी मागे होती, जसं डबल फॉर्म कॅन्सल केल्यानंतर 15-16 लाख अर्ज होते, 18 लाखापैकी 17 लाखापैकी. सो आता ह्याच्यामध्ये खूप मोठी कॉम्पिटिशन असणार आहे आणि ही भरती त्यात मोठी असेल. यानंतरच्या पुढच्या ज्या 2 भरती असतील त्या कशा असतील, 6,000, 7,000, 8,000 एवढेच. लक्षात ठेवा. त्यामुळे कॉम्पिटिशन किती वाढणार आहे याचा विचार करा. पुढच्या 2 भरत्यामध्ये 4 वर्ष तुमचं वय वाढेल, म्हणजे तुम्ही 22चा असाल तर 26ला जाल, तुम्ही 26ला असाल तर 30ला जाल, 30चा असेल तर 34ला जाणार आहे. सो अशा पद्धतीने वय वाढ होईल, वय एज बार होईल, तुमचं वय निघून जाईल आणि तुम्ही मग यातनं डिस्क्वालिफाय होणार आहे, हे मात्र नक्कीच. सो अतिशय महत्वाचा विषय होता की सर ह्या भरतीसाठी कोणकोणते प्रॉब्लेम आहेत ते पहिला सांगा. प्रॉब्लेम तर तुमच्यापर्यंत मी वारंवार सांगतोय, त्यामुळं कॉम्पिटिशन अजूनही वाढणार आहे. कॉम्पिटिशन वाढत असताना तुम्ही काय करायचं विचार करा. पावसाळा आहे, उन्हाळा आहे, हिवाळा आहे, 3 ऋतू आहे. तुम्ही उन्हाळ्यामध्ये म्हणा ऊन लागते, पावसाळ्यामध्ये पाऊस लागते, हिवाळ्यामध्ये म्हणा हिवाळ्यात थंडी लागते. सर मग आम्ही ग्राउंड कधी करायचं, कधी करणार ग्राउंड? जर प्रत्येक वेळी तुम्ही कारण देत बसला तर कधी करणार? त्यामुळं कोणत्याही सीझनला, कोणत्याही वेळेला कारण देता तुम्हाला प्रॅक्टिसला जायलाच पाहिजे, अभ्यास करावाच लागेल, त्याशिवाय तुम्हाला वर्दी भेटणार नाहीये. आणि सरकारच्या हातामध्ये राईट्स असतात, त्यांच्याकडे पॉवर असते, सगळ्या गोष्टी, त्याच्यामुळे ते आपल्यावरती मात करत असतात. पण महाराष्ट्रामध्ये एक जरी जागा निघली तर ती माझी आहे असं म्हणणारे विद्यार्थी पाहिजेत आणि त्यासाठी प्रयत्न करणारे विद्यार्थी पाहिजेत. समोर काय म्हणतोय. सो अशा पद्धतीनं ही जी भरती आहे त्या भरतीसाठी अतिशय महत्वाचा विषय आहे. मग ते पोलीस भरती असेल किंवा वनरक्षक भरती असेल किंवा इतर ज्या भरती आहेत त्यांच्यासुद्धा सेमच मॅटर आहे. काही लोकांना जे सांगितलं होतं ते न दिल्यामुळे सरकारनं, पाठीमागे जे सरकार होतं तेच सरकार परत आलेलं आहे. त्यामुळे ह्यांचं स्पीड न घेता यांनी नको त्या गोष्टी केलेल्या आहेत. नको त्या गोष्टी म्हणजे जातीवाद किंवा बाकी सगळ्या गोष्टी आहेत त्याच्यावरती त्यांचा वेळ चाललाय. पण ज्या ह्याच्या घटकांवरती आपण निवडून येतो त्या घटकाला नोकऱ्या देण्याचं काम ते करत नाहीत. कारण की पाठीमागं 100 दिवसाच्या अगोदर 1.5 लाख भरतीचं नियोजन फडणवीस यांनी सांगितलं होतं. ते आता 100 दिवस होऊन गेलेत, अजूनही त्यांनी 1.5 हजाराची भरती सुद्धा पाडलेली नाही. 1.5-2 हजाराची भरती सुद्धा पाडलेली नाहीये. तो विचार करा की काय करायचंय आणि सरळ सरळ आपल्याला आपल्या घटकाला चुना लावण्याचं काम मात्र हे सुरू आहे, एवढं लक्षात ठेवायचं. त्यामुळं हे बेरोजगारीचा दर आहे तो 100% ह्याच्याही पुढे वाढत राहील. त्यामुळं येणाऱ्या भरतीमध्ये जर नाव लावायचं असेल तर काही पण करून तुम्हाला घासून वर्दी मिळवावीच लागेल, हे मात्र नक्कीच. समोर काय म्हणतोय. हा व्हिडिओ सर्वत्र शेअर करा जेणेकरून सध्याची परिस्थिती किंवा पाठीमागच्या सरकारनं काय सांगितलं आणि त्याचा काय इफेक्ट होणार आहे. 15 सप्टेंबर नंतर जर हे ट्राय करायला लागला आणि त्यावेळी जर मग हे 5-6 घटक जर रस्त्यावर उतरले तर डे बाय डे वेळ होतच जाणार आहे. ह्याला नाही द्यायचा का, त्याला नाही द्यायचा का, ह्याला नाही द्यायचा. अशा पद्धतीने 2-4 महिने जर गेले तर त्याच्यामध्ये सरकारचाच फायदा आहे. परत सांगतोय, जेवढी भरती लेट होईल तेवढी मुलं बाहेर पडतील, एज बार होतील, तेच पाहिजे असते. जेवढी भरती पुढे जाईल तेवढी मुलं आत यायला वेळ लागेल आणि आत आल्यामुळं परत सरकारी तिजोरीवरचं जे ओझ आहे ते वाढेल. लक्षात ठेवायचं. आणि बाहेर राहिले तर ते कमी राहील. आपलं कसं साधता येईल एवढाच विषय असतो. बाकी
या दुनियेचं किंवा ह्या ग्रामीण घरातल्या ज्या गरीब घराण्यातल्या मुला मुलींना जे न्याय पाहिजे, ज्यांना वर्दी पाहिजे, त्याच्याशी ह्यांचं देणं घेणं काही नाही. सो अशा पद्धतीनं हा व्हिडिओ सर्वत्र शेअर करा, जेणेकरून सगळी इन्फॉर्मेशन ह्या नवीन पोलीस भरतीची तयार करणारी आणि पाठिंबाच्या मुलांची जे 1-1, 2-2, 3-3, 4-4 मार्कांनी भरती केलेली आहे त्या मुलांपर्यंत हे सगळ्या गोष्टी पोहोचवतील आणि त्यांना स्पर्धा कोण येईल की बाबा एवढं मोठं सगळं आहे म्हणल्यानंतर आपल्याला काय करायला पाहिजे, 1-1 दिवस 1-1 सेकंद आपल्याला लावायला लागेल तर आणि तरच मग वर्दीवरती आपण येऊ शकतो. नसेल तर मग पावसाळा संपल्यानंतर चालू करायचं म्हटलं तर विचार करा किती सक्सेस तुम्हाला भेटणार. तुम्ही प्रयत्न 10% असणार आहे आणि तुम्हाला 100% यश कसं भेटेल. 100%च्या पुढे जाऊन सुद्धा मुलांना वर्दी भेटत नाही ही आताची स्थिती आहे आणि तुम्ही 10% प्रयत्न करणार आणि तुम्हाला 100%चं यश पाहिजे. कसं होईल? कारण त्या यशाला त्या वर्दीला सुद्धा भूक आहे. तेवढी भूक तुम्हाला भागवावी लागेल तर आणि तरच तुम्हाला यश भेटेल, नाहीतर मग नाही भेटणार. लक्षात ठेवायचं. सो अतिशय महत्वाची इन्फॉर्मेशन जे आताच्या घडीला आहे ती तुमच्यापर्यंत पोहोच करण्याचं काम आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण केलेलं आहे. सो माझं चॅनल आवडलं असेल तर विनंती करतोय एवढ्याला लाईक करा, शेअर करा आणि त्याच पद्धतीने आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याच पद्धतीनं टेलिग्राम चॅनलची लिंक ह्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे. ते जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्यायचं आहे. शेवटी सर्व आदरणीय विद्यार्थ्यांना नवीन पोलीस भरतीसाठी शुभेच्छा देतोय. आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.